नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे घोसाळ्याची भजी. हे घोसाळं तुम्ही पाहिलं असेल किंवा नसेलही कदाचित. हे असं असतं अगदी दाट हिरव्या रंगाचं आणि ह्याची भाजी सुद्धा करतात. आज आपण भजी बघणार आहोत. त्यासाठी इथे मी हे स्वच्छ धुवून घेतलंय आणि आता याचे आपण पातळ चकत्या कापायच्या आहेत. हे देठाकडचा आणि बुडाकडचा भाग काढून टाकायचा आणि याचे थोडेसे जाड काप करायचे. हे बघा, हे एवढे काप करायचे, नाहीतर बटाट्यासारखे पातळ काप अजिबात करायचे नाहीत, कारण ही भजी अशी जर पातळ काप केले तर अगदी मऊ पडतात लगेचच. हे बघा, हे असे जाड काप करायचे. आता हे पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवायचे, कारण नाहीतर लगेचच हे काळे पडतात. हे असे पाण्यात घालून ठेवायचे भजी करेपर्यंत, नाहीतर ते लगेच काळे पडण्याची शक्यता असते. आता यासाठी आपण पीठ भिजवून घेऊया. हे मी बेसन घेतलेलं आहे 1 कप. त्यात आपण पाव चमचा हिंग घालायचंय, पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा तिखट घालूया. किती तिखट हवंय त्याप्रमाणे घालायचे आपल्याला. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची, चवीपुरतं मीठ घालूया आणि कोथिंबीर घालायची बारीक चिरून. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे चांगलं बॅटर करून घ्यायचंय भज्यासाठी. यात आपण आज सोडा नाही घालणार आहोत. सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. हे बघा, गाठी सगळ्या मोडलेल्या आहेत आणि थोडं फेटून घ्यायचंय, म्हणजे आपल्याला यामध्ये काही घालायची गरज नाही. सोडा वगैरे थोडंसं अजून पाणी लागणार आहे. गाठी व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत सगळ्या. आता हे बघा, हे पीठ तयार आहे भजी करण्यासाठी. आता आपण भजी करायला घेऊया. तेल तापलेलं आहे. आता आपण भजी तळायला घेऊया. गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे, नाहीतर लगेचच भजी लाल होतात. थोडंसं असं तेल सोडायचं आहे. आता पलटी करूया. गॅस मोठा करायचा नाही अजिबात. याला शिजायला फार वेळ लागत नाही, अगदी पटकन होतात ही भजी. आता बघा, दुसऱ्या बाजूने सुद्धा छान रंग आलाय. काढून घेऊया पुन्हा त्यांनी. टिश्यू पेपरवर काढून घ्यायची, म्हणजे जास्तीचं जर तेल असेल तर ते सगळं निघून जाईल. हे बघा, आता अशीच बाकीची पण भजी तळून घेऊया आपण. ही बघा, आपली घोसाळ्याची भजी तयार आहे. ही खाण्याच्या आधी अगदी लगेचच करायची आहे, कारण ही जास्त वेळ ठेवली तर यामध्ये जो ओलावा असतो घोसाळ्यामध्ये, त्यामुळे भजी लगेच नरम पडण्याची शक्यता असते. म्हणून जेवणाच्या आधी, कधी जेव्हा तुम्हाला खायची असतील त्याच्या आधी लगेचच फ्रेश बनवूनच खायची आहे. ती करून ठेवायची नाहीत, नाहीतर ही मऊ पडतात. तुम्ही नक्की करून बघा. आणि माझी रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.